पारायणी झालेलं आहे. आमचा शेवटचा भाग चालू आहे सध्या आणि आता 7 दिवसाचं हे सप्ताह पारायण केलेलं आहे मी आणि माझी मिसेस बघा हे स्वयंपाक करते तिकडे उद्यापनासाठी आणि त्या पारायणामध्ये आता शेवटी आम्ही यांचा स्वयंपाक झाल्यानंतर तोपर्यंत माझं वाचन पण पूर्ण होत आहे. तर बघा आपण आता मेथीची भाजी करून घेतोय. नैवेद्यासाठी ही मेथीची भाजी लागते. तर आपण तेल घालून घेतलेलं आहे, मोहरी जिरं घातलेलं आहे आणि मिरची आणि अद्रक असं ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. यात कांदा लसूण वापरत नाही म्हणून मी कांदा लसूण विरहित हा स्वयंपाक करते. आणि आता आपण मेथीची भाजी टाकून घेतोय. तर मेथीची भाजी आपण टाकून घेतलेली आहे. मेथीच्या भाजीमध्ये कांदा लसूण वगैरे काहीच नसतं, तर आपण बिगर कांदा लसूणची भाजी बनवून घेतोय. तर आता हळदी धनेपूड वगैरे थोडा गरम मसाला वगैरे टाकून घेतोय. मीठ पण टाकायचं चवीनुसार, अंदाजाने टाकायचं आपल्याला मीठ. आणि भाजी आपण हलवून घेतोय पटापट. आता बघा ही डाळ रात्री मी डाळ भिजवलेली आहे. ही उडदाची डाळ आहे, रात्री भिजवलेली आहे आणि सकाळी मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण बघा हळद घालतोय, तिखट आणि मीठ वगैरे सर्व घालून घेतोय. आणि मी हे जेव्हा डाळ दळत होते मिक्सरला त्यावेळेला मिरची आणि अद्रक घेतलेलं आहे. त्यात सुद्धा लसूण वगैरे काही घालायचं नाही. चण्याची भाजी सुद्धा लागते आपल्याला नैवेद्यासाठी. तर ही चणे आहे, मी चणे रात्री भिजवलेले आहे. तर आता मी हे कुकरला लावून शिट्या घेऊन घेते आणि आपल्याला हे सुद्धा कांदा लसूण विरहित बनवायचे. तर आता हा कुकर लावून घेते मी. कुकरच्या शिट्या देऊन घेते आणि चणे शिजवून घेते. तर मी हे फक्त शिजवताना तुम्हाला दाखवलेलं आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून शॉर्टकट आणि नैवेद्याची तयारी असते त्यामुळे, आणि सोडा घालून घेतलेला आहे. तर नैवेद्याची तयारी असते त्यामुळे वेळ खूप लागतो आणि गिटिंगला एवढा वेळ नसतो. तर आपण आता मेथीची भाजी आपली झालेली ते उतरून घेतोय. आता आपण कुकर ठेवतोय आणि बाजूच्या याच्यामध्ये कढई सुद्धा लागते. आपण कढई ठेवली आहे, त्यात आपण तूप टाकलेलं आहे. मी तुपाची फोडणी देतोय. मोहरी टाकलेली, जिरं टाकून घेतलेले आपण. यात सुद्धा आपल्याला लसूण वगैरे काही नाही, अद्रक आणि कढीपत्ता आणि मिरची घेतलेली. यात सुद्धा लसूण वगैरे काही वापरायचं नाहीये. आणि थोडा हिंग घालून घेतो आपण. त्या हिंग टाकून घेतलेलं आहे आणि दह्यामध्ये चण्याचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे मी. आणि थोडं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडी हळद टाकायची आहे आणि असा हा नैवेद्य तयार करायचा आहे. आपण त्यात पाणी घालून घेतोय. बाजूला जो मला पसारा दिसत असेल, पण तो आता नैवेद्य चालू असल्या कारणाने मोठा स्वयंपाक असतो तर मी एवढं आवरत बसलेली नाहीये. तर तसंच आहे मैत्रिणींनो, त्याच्याकडे दुर्लक्ष करा, कारण तुम्हाला माहिती आहे स्वयंपाक करताना नेहमी घाई असते, त्यामुळे आपण प्रत्येक वेळेलाच काही आवरत नाही. आता हळदी टाकून घेतलेली आपण आणि याला फक्त एक उकळी आणायची आपल्याला. एक उकळी आली की कढी तयार. हे बघा कढीला उकळी आलेली आहे. काही लोकांची कढी वगैरे फुटते, पण आपण व्यवस्थित प्रमाणात जर चण्याचं पीठ घातलं तर कढी वगैरे कधी फुटत नाही. आता डाळ तांदूळ आपण लावून घेतोय. तर डाळ आणि तांदूळ मी कुकर लावून घेते आणि नैवेद्यामध्ये पुरणपोळ्या वगैरे पण नाही, पण एवढा व्हिडिओ काही मी दाखवत नाही. त्याचा नैवेद्य मी तयार केलेला आहे. तर हे बघा आपण हे नैवेद्य देवाला दाखवतोय नवनाथ महाराजांना आणि अशा प्रकारे हे बघा ताट भरलेलं आहे नैवेद्याचं. खूप प्रकारचं नैवेद्य लागतं नवनाथ महाराजांसाठी. हे बघा हे सगळं दिलेलं आहे नैवेद्य. चण्याची भाजी येते, वडे वगैरे हे वगैरे संपूर्ण नैवेद्य आहे. तर हा नैवेद्य दाखवून झालेला आहे आमचा. नैवेद्याच्या वेळेला आरती करायची असते आणि ते तर मी आता तुम्हाला पूर्ण माहिती सांगते. तर उडदाच्या डाळीचे वडे लागतात, पुरणपोळी लागते किंवा मग आपण पुरी सुद्धा घेऊ शकतो. आणि दूध घेतलेलं आहे मी, दूध किंवा खीर घेऊ शकतो. कढी पण घेतलेली आहे नैवेद्यासाठी. डाळ भात आणि आपण घेतलेलं आहे घेवड्याची भाजी सुद्धा मी केलेली आहे. घेवड्याची भाजी दिलेली आहे आणि मेथीची भाजी आणि चण्याची भाजी. हे चण्याची भाजी आपण जे केलेली आहे त्यात सुद्धा कांदा लसूण टाकलेला नाही. तर अशा प्रकारचा हा नैवेद्य तयार झालेला. 3 भाज्या, डाळ भात, वडे, पुरणपोळ्या, कढी आणि दूध अशा प्रकारचा हा नैवेद्य तयार केलेला आहे. नवनाथाच्या नैवेद्यासाठी 9 प्रकारचे हे 9 म्हणजे 9 वडे, 9 पोळ्या किंवा 9 पुऱ्या अशा द्यायचे असतात. तर अशा मी हा पुरणपोळ्या दिलेल्या आहे. 9 प्रकारच्या पुरणपोळ्या दिलेल्या आहे. 9 पुरणपोळ्या, 9 वडे आणि बाकी सगळं नैवेद्य दिलेलं आहे. असं तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही पण करायचं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.